नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर. बीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा. राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंच्या जागी मी असते तर राजीनामा दिला असता. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय सुप्रिया सुळे आक्रमक. नैतिकतेच्या मुद्द्यावरून अजितदादा आणि सुप्रिया सुळेंमध्ये जुंपली. सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही आम्हाला चांगलं माहिती. बाकींनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. अजित पवारांचं प्रत्युत्तर. 4 दिवस वाट पाहणार, नंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवेल. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाकण्याचं जनतेला आवाहनही करणार. अंजली दमानी यांचा इशारा. धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानी या क्षीरसागरांचा अजेंडा. धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये, लक्ष्मण हाकेंचं विधान. धनंजय मुंडेंकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलाय. दीपक केदारांचा लक्ष्मण हाकेंवर पलटवार. 5व्या दिवशीही जरांगेंचं उपोषण सुरू. आरक्षण देणार की नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. दगाफटका केल्यास 5 वर्ष सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नाही, जरांगेंचा इशारा. मनसेचा उद्या मुंबईत राज्यस्तरीय मेळावा. आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन करणार. राज ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता. लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यात जीबीएसचे 111 तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण. केंद्राच्या उच्चस्तरीय पथकाकडून पाहणी.